काकू काय रे कृष्णा? काकू थँक्यू आता माय बाई थँक्यू काच्यासाठी बाप्पा? काकू तुम्हीच तर मदत केली म्हणूनच तर बसला ना गणपती, नाही तर आम्हाला तर कोणी वर्गणीच नव्हतं देऊन राहिलं. म्हणत की पट्ट्या तुम्ही काय करता वे, जा काही घाल दे, 21 रुपये देत जात, 11 रुपये देत जात. जसं तुम्ही सगळ्या जणी आल्या तर समजेने वर्गणी दिली आणि मस्त गणपती आला. मंडपावाल्यानं मंडप बी दिला, आम्हाला तर कोणी मंडप बी नाही देत जाय. आम्ही आम्ही त्या तेजराव काकाच्या घरच्या इटा आणल्या होत्या काकू चोरून, पण त्याचं बी काही जमलं नाही आम्हाला, बनवताच नव्हता आलं. माहिती आहे का, त्या सुद्याच्या आईनं 500 रुपये दिलते आणि म्हणे मा सुद्याला तुमच्या मंडळात घ्या. त्या सुद्याला काहीच नाही येत, काकू तर फक्त लढतच जात जाय. आणि काही म्हटलं की धमकी दे, म्हणे मा आईला सांगतो नाही तर वर्गणी वापस द्या. आमचं तर काही मेळच नाही येत जाय. पण तुम्ही सगळ्या जणी आल्या, तुम्ही म्हटलं म्हणूनच सगळ्या जणी आल्या, म्हणून तुम्हाला थँक्यू. त्यात कायची मदत रे? का गणपती का तुमचा एकटायचा आहे का? उलट तुम्ही लेकराने उठून उभा केलं म्हणून, नाही तर आम्ही तर बसलो असतो आपापल्या घरात बसतो. सार्वजनिक म्हटले कसं मस्त वाटते, साजरं वाटते, सारं गाव दन करते, सगळ्याची एकत्र आरती होते, लय मस्त वाटते, एकोपा वाढते उलट अशा कार्यक्रम आहे ना. म्हणून तर गावात असा सार्वजनिक कार्यक्रम केला पाहिजे, त्याच्यासाठी असते बाबू. देवी गणपती सगळे कार्यक्रम असे सार्वजनिक केले की कसे गावात एकोपा वाढते. सगळे मिळून मिसळून राहतात. 10 दिवस का होईना पण सगळे जण राग लोभ भुलून येतात ना आरतीले. सगळेजण आनंदानं राहतात, तेच तर महत्वाचं असते. नाही तर कोण तसं कोणाच्या घरी जाते रे, समजे जण आपापल्या कामात. पण साऱ्याच्या माग जे ते हायच घरानं काही ना काही. आता जीवन म्हटलं तर हायच बाप्पा. आता तो आलं लय साजरं, तुले काही घर नाही, टेन्शन नाही अजून. जसा मोठा झाला तसं मग या जीवाचा काव तुले लागेलच. पण झालं ज्याच्या त्याच्या माग घर आहे की नाही रे. पण आता 10 दिवस कसं माणूस सगळ्या जीवाचे कटकटी विसरते आणि मस्त 10 दिवस आनंदात गणपती बाप्पाच्या सेवेत गमावते. मग याच्यापेक्षा चांगलं काही आहे काय की आपण आपल्या मनातला राग लोभ द्वेष भांडण टेन्शन भविष्याची चिंता सगळं विसरून जातो आणि फक्त आनंद राहतो, है की नाही. आता आपण आरती करतो रोज, आरती लिहायचा हरिक, सकाळून उठा बाई, लवकर झालं पाहिजे, गणपतीची आरती झाली पाहिजे, मोदक करा, उत्साह राहते की नाही जीवाले. तसा उत्साह नेहमीच्या रडाट जीवनाला राहते का? तसं वाटते जाऊ दे माय, जदान कदा रोजचं तेच आहे. पण आता कसं 10 दिवस मनाले हुरूप राहते. याच्यासाठी असतात बाबू हे कार्यक्रम, सण आपल्यासाठीच लावले. मग आपण साजरे नाही करायला पाहिजेत का ते? काय पाहतं मांग? काकू तुम्ही किती मस्त बोलता, आमची टीचर आहे की नाही तशीच बोलतात. काकू तुम्ही आमची टीचर व्हायला पाहिजे होतं. असं गप्पेला का हाय? अजून काही पाहिजे वाटते काकू जोडून? देतो काकूला हरभऱ्याच्या झाडावर चढू. चल निवड मुकाटानं दुर्वा, संध्याकाळी हार झाला पाहिजे आरतीले. 21 दुर्वाचा हार करून पाहिजे ना. मग चल दुर्वा निवडू लाग. बाकीचे लेकरं कुठे गेले? अन्न बोलावून बरं होते ना. काकू तो डिग्या म्हणते मा होमवर्क राहिलं म्हणते, त्याला म्हटलं जाऊ दे ना बे, सांगून दे उद्या सरले आमच्या गावात गणपती बसला, सरच काय म्हणणार आहेत, मारून 2 शेळ्या मारतात. कायच होते 2 शेळ्या खायले, तो तर बसला होमवर्क करायले, जाऊ दे. आणि ती पिंकी तर मॅडक्सीची, तिथं तर सगळ्यां कदा त्या अभ्यासातला किडाच आहे, तिला तर काही दिसतच नाही. ते म्हणते मी मोदक करून आणतो म्हणते. ती सरिता काकूच्या घरी गेली आज मोदक करू लागेले, ती गिरी मोदक करू लागेले, जाऊ दे तिकडे. आणि ते रीती आहे ना, रीतीच्या घरी पाहुणे आले, लागे तो सार्थक्याच्या आई ना, सार्थक्याला वावरात नेलं, त्याला निंद्याचा होका आला, तो सार्थक्याच्या आई त्याला घेऊन गेली वावरात. मग कोणीच नाही राहिलं, मीच राहिलो एकटा. म्हणून तुम्ही दुर्वा आणल्या बा, एवढ्या मोठ्या किती मेहनतचं काम केलं मी. माहित आहे का, तिकडे परायला नदी कालच्या वावरात गेलतो, मला माहित होतं तर तिला साजरा हिरगार दुर्वा आहेत म्हणून मी गेलो काकू ततूर आणल्या. बापा लय मोठं काम केलं रे. बरं चाल निवड बरं बापा, बरं मला ती दुर्वा निवडून घरी बी जा लागते बा, घरी बी धंदा आहे तो सारखा आहे का मले? ने पाय ती थांबत जाय काय, असं एकटं ठेवू नये गणपतीले. मांजर येते कुत्रे येते, ध्यान ठेवा, नाही तर मग आम्ही चाललो गेलो की तुम्ही चालत जाशील, कोण ना कोणी येते बसत जा. तो दिवा लावला ना, त्या दिव्याला हात नाही लावायचा,
त्याची वाद लहानगीन झाली ना तर कोणाला बोलावून आणत जाय, स्वतः रेन करू नये. नाही तर तो दिवा चालला जाईल ना, आपण लावला की तो अखंड दिवा. हो हो, तू तुमच्याच घरचा तेल आणजा बरं, अजून त्याच्याने तेल सोडलं काकू. बर, संध्याकाळी येईन ना मी आरतीले तर घेऊन येईन. चल निवळ बर बापा, बरं तुला का हाय गप्प्याला जाणं. नाही तर जाय इमलीला आवाज दे, मीनाला आवाज दे. आज मोदक सरिताच्या घरचे आहेत काय, जाय मग या दोघी तिघी जणीला आवाज दे जाय. मग सगळ्या मिळून बरोबर होते ना रे. हा चालते. काकू मी काय म्हणतो, आपला बजेट कुठलं काय आतून तर दारा लोक काऊन काय झालं तुला माहित नाही का आपला बजेट लय डामडोल आहे म्हणून. काय काम आहे तुला आता बजेटचं? नाही काकू, मी काय म्हटलं आता 10 दिवस जर आपण अशा वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्या तर जशा रांगोळीची, आता माझी आई किती चांगली रांगोळी काढते हे की नाही, त्यातून नाही तर वेगवेगळ्या प्रकारचे मोदक करून आणा, त्यातून नाही तर वेगवेगळ्या प्रकारचे हार करून आणा गणपतीले, स्वस्तात मस्त आहे की नाही. पण सगळे अंगात जे टॅलेंट आहे ते टॅलेंट बाहेर येईल ना, आपण मग त्या टॅलेंटले बक्षीस देऊ. कायच्या माता देतो बक्षीस? बक्षीस का तोंडाची गोट राहते काय? बक्षीस द्यायला पैसे नाहीच लागतील का? आता सगळ्या पोरी आपापल्या पोरीने वर्गणे दिले, आता कोण उभार पैसा देते? कृष्णास टॅलेंट, माझी बुद्धी, तुमच्या सगळ्याच्या बुद्ध्या तर ती बंद पडतात की नाही, त्यातून माझी बुद्धी चालू होते. तुम्हाला सांगतो काकू, बक्षीस का फक्त का वस्तू थोडी देत असतात. हेपा मला सांगा आता तुम्ही, कोणाचं चांगली रांगोळी काढली तर ते काय झालं, त्याच्या अंगातला आर्ट झाला की नाही, आर्ट, आपण त्याला बेस्ट आर्ट अवॉर्ड देऊ. असं म्हटलं की झालं बेस्ट आर्ट अवॉर्ड इन विलेज. असं असं का? पण साजरे मोदक केले की बेस्ट सुगरण अवॉर्ड असं देऊ. माय बाई किसन्या, आता डोकं कुठे चालते रे? असं म्हणा फक्त, झालं रे. काकू तसं बी बोलायचेच भात आणि बोलायचीच कडी असते. पाहिजे सगळेजण खुश होतील आणि सगळेजण वर्षभर आनंदाती राहतील. कोणत्याही बाईले जर भेटला ना बेस्ट सुगरण अवॉर्ड तर ते गेले त्याला सांगते, आमच्या गावात गणपतीची स्पर्धा झालती बाई, तर तिने मोदक केले, मला बेस्ट सुगरण अवॉर्ड भेटला. त्याच्यातच खुश होते ते. खाली कोणती वस्तू द्यायला लागते का, कोणतं काय मेडल द्यायला लागते असं म्हटलं की झालं. लय जणांच्या घरी फुलं आहेत, मी फुलं जमा करून आणतो आणि लय मोठे हार करू, एक हार त्याच्या गळ्यात घालून देऊन सगळेजण मिळून टाळ्या वाजू, झालं बक्षीस अवॉर्ड. बर. आणि रांगोळी स्पर्धा करशील आणि रांगोळ्या कुठून आणता? आपापल्या घरून. अति काय रांगोळीवाला आला काही केले, आपापल्या घरून रांगोळ्या आणा, तुम्हीच काढा आणि तुम्हीच अवॉर्ड घ्या, चांगली जो काढेन त्याची अवॉर्ड. आणि तसंच मोदकाचं, तुमच्या घरचं सामान, तुमच्या घरचं ताट आणि तुमचेच मोदक आणि तुम्हीच खा बापू, आम्ही काय आम्हाला एक द्या फक्त, असं म्हटलं की झालं. आहे पण हुशारच किसन्या तू, खरं ना, लय सल्ला नाहीस. बर, मग संध्याकाळी बाय आरतीला आल्या की नाही मग समजायला सांगजोस. मग सगळे जण काय म्हणतात काय नाही त्याच्यावरून ठरवू मग आपण. हा चालते पण काकू तुम्ही हो म्हणता, तुम्ही हो म्हटलं की मग समजा जणी हो म्हणतात. असं म्हणून मला सांगणं चालू आहे पहिले नाही. बर काळ बरं बापा, दुर्वा काळ बरं, मला घरी जायला लागते, तो काका येतील घरी, वावरात जायला चहा करून द्यायला लागते, माय खरं राहिले झाडाचे. चाल मग आता आवर बरं. हो चला, मी पटापट काढू लागतो, माझ्या कामाची स्पीड अजून तर मी पाहिलीच नाही, मी लय फास्ट काम करतो. काय कल्ला आहे रे, कोण पैता रे तुम्ही नीरा, सरकशी तर चालता येत नाही का तुम्हाला लेकरायले, नीरा कल्ला करतात आणि पैतात एका सोयीनं. काकू, ओय दीदी, आज आपल्या गणपतीजवळ रांगोळीची स्पर्धा ठरवली. ज्याच्या घरी रांगोळीचं पीठ आहे आणि ज्याला रांगोळी काढता येते ते ना आपापल्या घरचं पीठ आणायचं, गणपतीच्या पुढे रांगोळी काढायची. ज्याची सगळ्यात चांगली रांगोळी बनेल त्याला बेस्ट रांगोळी अवॉर्ड देण्यात येईल. थकलो बा, ऐकलं का बरोबर? हा तर हाव काले मला मागरी पांढरी साडी काल आलता रे रांगोळीवाला, टपरावर रद्दीवर देतो म्हणे,
पण मला घरी रद्दीच नव्हती. मा आईला म्हणलं पैसे दे तर मा आईनं पैसे नाही दिले. मला जो पांढरीच आहे रे, मग पांढऱ्या रांगोळीने काढलं चालेल का रे किसने? आम्हाला काही करायला लागत नाही. पांढरीनं काढा, पिवळीनं काढा, हिरवीनं काढा. तुमचं स्पीड बेस्ट रांगोळी काढायची. ज्याची बेस्ट रांगोळी निघेल त्याला रवाट भेटेल. हा चालते मग, मालीच रांगोळी सगळ्यात चांगले होईल. ओय काय रे आज काय रे सांगू मायबे मला काही सांगता रे मग हा? आजच माग लागे मोदक आहेत आणि आजच लागे रांगोळीची स्पर्धा ठेवली का रे? खरे तुम्ही तर मला 2-3 दिवसांना काढतो. आता आरती तर मला 2-3 दिवसांना पाहू आणि लागे आजच केलं का लागे? अहो इमली काकू 2-3 दिवसांना काही होणार आहे का? मग दुसरे बी कार्यक्रम आहेत ना, रोजची अलग स्पर्धा आहे. मग अध्यक्ष कोण आहे? मी आहे ना. मग मंडळाचा अध्यक्ष होणं का सोपी गोष्ट आहे का? लय मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन केलंय मी. तर तुम्ही सगळेजण भाग घ्या. रिकाम टेकडे काय हाय मला सांगून दे ना पहिले. रांगोळी साच्यानं काढली चालते का? ते मागे लय साजरे साचे आहेत, बात तर काढतो मी. आता हे बघा एवढी सुट्ट मला द्यास लागेल. आज एक तर मागच तुम्ही मोदक दिले हा, मग एवढे मोठे मोदक नैवेद्याचं ताट बी मला सांगलं आज करायला. आणि लागे आजच तुम्ही लागे रांगोळीची पडदा बी ठेवली. मग आता मला उशीर नाही लागणार का? मग समजा बाया पहिली येतील, त्या रांगोळी काढणं सुरू करतील, मग मागून येऊन मग मला उशीर नाही होणार काय? मग मला साच्यानं रांगोळी काढायची सवलत द्या बा तेवढी. जाऊन ये विचारून नाही समजेल. अरे मी अध्यक्ष आहे ना, मग मलाच विचारा ना. ठीक आहे आपण असं करू इमली काकू, सगळे जण आल्याशिवाय 1 2 3 4 स्टार्ट असं म्हटल्याशिवाय कोणच रांगोळी काढायची स्टार्ट करायची नाही, आणि स्टॉप असं म्हटल्याशिवाय कोणच बंद करायची नाही. एवढा आपण टाइम ठेवू. हा 1 घंटा देतो सगळेले. 1 घंटाच होते ना रांगोळी काढणं? हा चालते, हे फार सुद्धा. हा मग समजा जण आल्याशिवाय समजायला सुरू केल्याशिवाय सुरू नको करू काय? नाही तर सांगून ठेव, नाही तर मी भाग घेणार नाही. अरे नाही ना बा, रागू नका भरू ना. सांगितलं ना जसं तसंच होईल. फक्त समजेला भाग घ्या. आपापल्या घरचं पीठ घेऊन ये रे बा, तर पीठ नाही. ओ किसने ते ते जानकी आजी म्हणते माघारी पीठ नाही. मी पैसे तर तुम्हाला पीठ विकत देता का? पैसे देते ते पैसे. अबे पैसे देते पण आपल्या जो कुठे पीठ आहे? रांगोळीवालाच कुठे आला गावात? माघरचं पीठ घ्या, पैसे घेऊन ये आजी जोडची. माघरचं पीठ देतो त्या आजीले. आईनं लय पीठ घेतलं त्या रोजी आणि काही रांगोळी काढत नाही ना, काही नाही. रोज म्हणते पाणी आलं रांगोळी मोडली, पाणी आलं रांगोळी मोडते, काही काढायला पुरत नाही. आता ते दुसरे डबल विकत घेते. त्याच्यापेक्षा जुनं पीठ विकून टाकतो मी आणि त्या पैशात आपल्याला गणपतीला आपल्या कामात पडतील. चालते जाय घेऊन ये तू आजी जोडचे पैसे. माघरचं पीठ आणतो मी. हकार रे काय? अरे काय बा मा मग जोतो कामच सांगते. मा मग किती बिझी माणूस असेल म्हणलं मी. आता हो आबा मी गणपतीच्या मंडळाचा अध्यक्ष आहे ना, तुमच्या गाई बी मी जाणू का हाकालून? अबे तिकडे नाही ना बे, भाजी द्यायला लागते, दिले तिकडे उघडून राहिला बे. हो बेटा अरे काय रे बाबाजी, धड सांगत ना गेली आता तुमच्या कोट्यात दिली घालून नाही जा. मी आता पोट पाहिले का जाई, काही टिकू देत नाही बापाली. ह्या माड्याला म्हटलं इकडे हाकाला तिकडे घेऊन गेलं बाई ताळ द्यायला. परत आहे भलाई का तुझं मा नाही रा. मला काम सोडून मी आबाची गाई हकलत कोट्यात नेली ना. आबा शेवटी मलाच बोलती. जाऊ दे सोड पिक्या. चालू पिंकी चाल पट चाल. अरे थांब ना मला पाहू नको ना, मला आरामशीर जायला चालते ना, तुला पाहतो बरे. थांब बरे आम्हाला मला. कुठे चालले बे ओय पट्टे पैत, कुठे चालले पडसान ना? आरामशीर चाल ना गळ्या किसना बोलतात ना गळ्या, ते आबाजी बोलतात आता. अबे कुठे चालले पैत धाव करत का? हा शाळा गेला काही नाही का तुम्हाला? आपाजी आलो आम्ही शाळेतून 3 वाजता घरी आलो. संध्याकाळच्या गणपतीची तयारी चालू आहे, आरतीची. तुम्ही आरतीला आले ना 2 दिवस झाले. तुमच्या घरी तुम्ही रोज बोलायला येत असतो. कळत ना आरतीला येत जा ना, प्रसाद असते ना. काही नाही आलो, महादेव घरीच आहे. मला काही आरती लिहा लागत नाही, घरच्या गणपतीची करतो मी आरती. भंडाऱ्यात बी भंडाऱ्यात देऊ सांग काय सांग भंडाऱ्यात द्यायला नाही. तसं विचारत नाही, तसं म्हणत नाही मी. सार्वजनिक भंडारा समजा जाणे या, पण आरतीला येत ना भंडाऱ्यात सांग की नाही द्यायला. काय बे बसल्या दिनाच्या पोरा. हा थांबतो बापाली होतो, बापाला सांगतो. हा म्हणतो लेकरा दिना हेरून राहिले गावात मॅट डोक्याची. शाळा शिकतात की नाही काय सांगा, सारा गावात उदम आणलेले काही ना.
नक्कीच तर तू खाऊन नांदी लागतो त्या आबाचे. जाऊ दे ना वा. जाऊ दे. बुडा जाय बडबड बडबड करत राहते. काम काय बोलते काय. जाऊ दे चल बिच्चा. त्याचा खसकेल कुठे असते तर काढते कुठे. घरी काय चालत नाही आपल्यावर ताव काढते. चल. ओय या आबाच्या पोरानं बाबू वर्गणी दिलाय बरं. मग आता काल आणून दिले 751 रुपये दिले. 751. हत्तीच्या 751 दिले का बुडीच्या पोरानं. कोणाला कोणाच्या काय त्या ईश्वर दादाने दिले का ईश्वर दादानं. मग आपाजी भंडारात नक्की जेवायला ना बरं. आरतीला यायचे ना काही हो पण भंडारात जरूर ये जा. गाय कोठ्यातच आहे तुमची. चुकलंच मला मी कोठ्यात हकालले. मला वाटलं तुम्ही घरी चालले बा. भंडारात जेवायला नक्की या. मंडळाचा अध्यक्ष आम्ही. अध्यक्षच तुम्हाला आमंत्रण देऊन राहिला तर काही बोलायचं कामच नाही. तसं अनाउन्स करतोच मी. अनाउन्स करतोच त्या दिवशी. बाबा अनाउन्स करायला माईक गिक चांगला का लागे. स्पीकर उगी आहे का. स्पीकर नॅचरली आहे आपल्याजवळ. माईकचं काम नाही. त्या दयाराम बाबाच्या खतावर उभं राहिलं आणि जोरात कल्ला केला की समजा गावात आवाज जाते मला. आणि आज गणपतीचा होणार आहे म्हटलं की समजा जण कान देऊन ऐकतात. माईकचं कामच नाही. नॅचरल माईक आहे आपला. चाल बरी किसने रांगोळीची स्पर्धा सुरू करायला लागते ना. चल ना मला बी रांगोळी काढायला लागते ना. मला तर असं गावात येणं होतं याच्या घरी त्याच्या घरी बोलायला जायले. ऑनलाईन आम्हाला भाग घ्यायचा आहे ना. मग मला रांगोळीच्या स्पर्धेत भाग घ्यायचा आहे म्हटलं. मी चालली मग. मी जात होतो की मागून मला पीठ आणणं हे आणणं. जाय तू आता बाकी त्याला सांगत जाय. अहो थांब ना 2-4 तर घरं राहिले. अहो सगळे मिळून गेलं तर जरासं इम्प्रेशन पडते ना. एकट्या दुकट्याला हे लोक भाव नाही देत ना. थांब ना पिंकी थांब ना. सगळेजण जाऊ ना. मी चालली मागून रांगोळीचं पीठ आणून तरी जातो बा. समजे जरा चालले तर ती मला बी चांगली जागा घ्या लागेल ना. चांगली प्लेन जागा भेटली तर रांगोळी चांगली प्लेन निघते.